धने 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 मला लफड्याचा अर्थ कळलाय. हा सूर्य, हा चंद्र, यो दरवाजा म्हणजे मावतीच्या वक्ताला दरवाजाची दक्षिणी आणि हा सिंह म्हणजे तो शेरा. स्वतःला सिंह समजतोय तो म्हातारा. मावतीच्या वक्ताला आपले पहारेकरी बदल तेव्हा शेरात दक्षिण दरवाजातनं पुण्याच्या बाहेर पोबारा करणार. वा बाजी, खरंच बाजी मारलीस गड्या. आता तयारी कर. दक्षिण दरवाजाजवळ शिपायांची एक कुमक वाढव. तू जातीनं त्याचं नेतृत्व कर. जी धनी. सूर्यास्ताआधी आपण तिथे हजर असायला हवं. या खेपेस तो शेरा सुटता कामा नये. जिवंत किंवा मृत त्याला वेशीबाहेर जाऊ देऊ नकोस. जी धनी. हे बघ बाजी, तुझ्या पराक्रमावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे, पण एका भावाचं मन गप्प राहत नाही. बाजी, काळजी घे. आम्हाला तुझी गरज आहे हे कायम लक्षात ठेव. जी, तुम्ही काहीच काळजी करू नका. शेराज या बाजीच्या हातनं वाचता नाही म्हणजे नाहीच. आज्जा, भाकरी आणलीये बांधून प्रवासासाठी. पाहिजे तर थांब थोडा वेळचीच. नग नग, जातो मी. जेवढा वेळ थांबन तेवढा अवघड होऊन जाईल मला चिचोक्याला सोडून जाणं. जरा सरळ कर. मला बी जाऊ नये असं वाटायला लागलंय बघ. मी बोलू का बडीबेशी? नग नग, मला जय हवं. लई महत्वाचा लकोटा आहे. तू फक्त चिचोक्याची काळजी घे म्हणजे झालं. तू चिचोक्याची अजिबात काळजी करू नकोस. मी आहे. तू तुझी काळजी घे. वय चिचोक्याला उठवून जरा त्याच्याशी बोलून गेला असतास तर. नग नग, तो जागा झाला तर मला सोडायचा बी नाही. आणि म्या येतो ना 4-8 दिवसात परत. आता तू गेल्यावर घरभर शोधेल बघ तुला. काय सांगू मी त्याला? मला तरी कुठे समजते. हा पण हिरे, कधी नवती मनाला रुखरुख लागली बघ. पण जावं तर लागणार. हे घे भाकरी आणि हे सुद्धा ठेव. आता हे काय? सदरा, फाटका घालू नकोस. आणि या काही मोहर आहेत, ठेव सोबतीला. आता त्या कशा पायी? प्रवासाला बरं ठेव. बर, हे घे. राहू दे माझ्या जवळ, म्हणजे मला माघारी यायची ओढ लागल. हिरे, चिचोक्या सांगत होता तुझं कुणा एका शिलेदाराबरोबर पटत नाही म्हणून. कोण ग त्यो? आई संग देवळात आला होता त्योच नव?
नाही म्हणजे पटत नाही का त्याच्या विना गमत नाही. परत आलो म्हणजे तुझ्या शिलेदाराची गाठ घेतो. काय सांग, माझा आजा आहे म्हणून. हो, आल्यावर बोलणं करून दे म्हणजे झालं. काय येतो. काळजी घे. काय झालं? गेला का आजा वाळेगावला? हो. आणि चिचोका तो झोपलाय. शिरपा, हा समजा ठीक आहे ना? एकदम व्यवस्थित. हा बाजी, हा मी काय म्हणतो, काय सांगा की. मध्ये मध्ये बोलू नका, सांग. आधीच ध्यानात ये ना, नेमकी गाठ कसली आणि कुठली. एक दिवशी तुम्ही लय मोठा गोळ घालणार बघा दादाजी. शहराला दादाच्या दिवशी तरी काही असू नका म्हणजे झालं. अरे हा, तेच तर म्हणतो मी. बाजी, हा दिस मावळून लई येळ झाला, पण काय हलकल दिसणार गड्या. येशीचं दार बंद झालं की होईल, वाट बघावी लागणार. आता आला ना की खातमच करून टाक त्याचं. नाही, त्याला जित्ता धरून त्याचं नाक या मातीत रगडायचंय मला. अख्ख्या जगासमोर त्याच्या हाडांचा भुगा करायचाय, म्हणजे परत आपल्या देवांच्या दागिन्यांवर हात टाकायची हिंमत होणार नाही कुणाची. हे भारी आहे बघ, जितका जाते कविसाल. माग बघ, तपास जरा. जी दादाजी. ए थांबा, ए थांबा थांबा. ए जत्रा कुठं आता? अवतुळापूरच्या जत्रेत फड लावायला निघालो आम्ही. कायम रात्रीच येतो. दादाजी कसून तपासणी करा. हवय बाजी. हे
कोण आहे बघा. ए उतरा खाली. या ग पोरीनं. सामान बी उतरव माझ. ये ग बाई. अरे चला लवकर लवकर. दादाजी दादाजी काय रे? मशाल दिसली का तुम्हाला? कुठं? ती त्या तिकडं. नाही बघ. पण तिकडे दरवाजा कुठे आहे रे? मला दिसली की मशाल. असेल. मी तपासणी करत होतो ना. नजरेत तर निसटली असेल. नाही बघाय पाहिजे. मी येतो जाऊन. मी जर परत नाही आलो तर 5 भाला घेऊन मागावर ये. मी शिळ घालून इशारा करीन. वय बाई. विसरू नका. अरे असं कसा इसरल? हा तर तो विसरणारच नाही. तू कर ना इशारा. सगळं सामान काढा. कोण आहे तुम्ही? कुठल्या जत्रेला? काय नाव रे तुझं? तू का तमासगीर? तू जरा पांडवा. निगाहें चौकन्नी रखना. परिंदा भी पर मारे तो पता चलना चाहिए. हजूर, एक घोड़सवार हमारे पीछे आ रहा है. आवाज से लगता है अकेला ही है. फंस गया बाजी. आया तो अकेला है लेकिन जाएगा 4 कंधों पर. ये मराठा सैनिक है. वही मराठे जिन्होंने औरंगजेब और हिंदुस्तान को शिकस्त दी है. हमें चौकन्ने रहना चाहिए. शायद तुम्हें शेरा की शिकस्त मालूम नहीं. अगला जन्म उन्हीं क्या लेना. तूफान की तरह चलो. बस एक बार इनके इलाके से बाहर निकल गए तो बाजी के ऊपर कहर बरसेगा. नीट तपासणी करा. एक आणि एक सामान बघ. अरे त्या खोक्यात महाजबा. हे महाजबा आता इकडे आवाज आला कर. कसं कसला? अरे तेच विचारतो. कसला? नाही. मला टापांचा आवाज आल्यासारखं झालं ना. टापांचा? होय. नाही आता थांबलाय. माझा मी काही विसरतोय का? आता मला काय माहिती दादाजी. आणि तुम्ही शेवटची घाट कशाला मारली? तेच समजणं झालं गड्या. बाजीला माहित असेल. तू तपासणी कर.
नशीब माझं तुम्ही सांगितलं तसं येळवर आला. अरे तू कुठं दिसला म्हणून या शिपानं घेऊन आलो मी. ते भाजी याचा शहरा कोण ना तो गेला पळून. मी बघतो यांच्याकडे. तू पकड त्या शहराला. हर हर महादेव. मला काय धरून आणले? म्या काय केलं? म्या तर फक्त सांगावा धाडणारा माणूस आहे. वडगावला चाललो होतो सांगावा घेऊन. खोटं खोटं वाटतं तुम्हाला? हे बघा हा बघा सांगावा घेऊन वडगावला चाललो होतो मी. अरे खरंच की चुकीचा माणूस धरून आणलाय तुम्ही. हा तो म्हातारा शेरा नाही, म्हातार बुवा. आमचं चुकलं. म्हातार बुवा जखमीवर औषध लावतो तुमच्या. दुःख हळू जा. म्हातार बुवा कपडे फाटले तुमचे. हे नवीन कपडे घाल रे यांना. गोडान चालत कशी जातील आता म्हातारे बुवा? ही काठी धरा. हा जपून जपून उठा उठा. गोड्यावर बसवतो या. नामुराद घोड़े के पैर पे निशाना लगा रहा है, लेकिन शेरा तुझे जिंदा नहीं मुर्दा मिलेगा. तो क्या